महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। पुण्याच्या स्वारगेट बस डेपोतील अत्याचाराची घटना ताजी असतानाच उल्हासनगरमध्येही असाच संतापजनक प्रकार घडलाय। अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्यानंतर ही मुलगी 7 महिन्यांची गरोदर होती। यानंतर नराधमाने तिला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या आणि 7व्या महिन्यात तिचा गर्भपात केला। गर्भपात झाल्याचं कुणाला कळू नये म्हणून आरोपीने 7 महिन्याचा गर्भ जमिनीत पुरलाय। पोलिसांनी पुरलेला हा गर्भ बाहेर काढत DNA सॅम्पल काढलंय। या प्रकरणी उल्हासनगर मध्यवर्ती पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे। आरोपीला त्याची सासू आणि नातेवाईकांनीही यामध्ये साथ दिली आहे। आरोपी हा अल्पवयीन मुलीच्या शेजारी राहतो। त्याने वारंवार मुलीसोबत जबरदस्तीने संबंध प्रस्थापित केले। यातून मुलगी 7 महिन्याची गर्भवती राहिली। मुलगी गर्भवती राहिल्याचं समजल्यानंतर आरोपीने, आरोपीच्या सासूने आणि इतर नातेवाईकांनी मुलीला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या। हा 7 महिन्याचा गर्भ त्यांनी जमिनीमध्ये पुरला। या अल्पवयीन मुलीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते। या संदर्भातील माहिती पोलिसांना मिळाली। पोलिसांनी या मुलीचा जबाब नोंदवला। त्यावेळेस अतिशय धक्कादायक माहिती समोर आली। मुलीच्या जबाबानंतर पोलिसांनी गर्भ जमिनीतून बाहेर काढला आणि त्याचे DNA सॅम्पल घेतले। या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून त्याची सासू आणि इतर नातेवाईकांविरोधातही गुन्हे दाखल करण्यात आले आहे। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।